हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छान झक्कास स्वागत आहे. आणि अनोखी लाईफच्या चर्चित चर्चा संपादकीय चर्चा एडिटोरियल डिस्कशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा पहिला चर्चित विषय आहे हवामान बदल. त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो मराठीमध्ये हवामान बदल, तर इंग्लिशमध्ये काय म्हणत असेल ग्लोबल वॉर्मिंग. नाही नाही, विचार करा काय म्हणते. तर असो, दिनांक 4 मार्च 2021 रोजी द हिंदू आणि इतर संपादकीय भागामध्ये असलेला हा विषय आहे. तर हवामान बदल, त्याला आपण क्लायमेट चेंज असं म्हणतो. तर घडत काय आहे, तर घडलं असं की अमेरिकाचं टॅक्सास असो, भारतातला उत्तराखंड असो किंवा जपानमधील काही भाग असो, जर्मनी असो, बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत की ज्याच्यामुळं असं वाटतं की हवामान बदलाचा जो काही परिणाम आहे तो वेगानं होत आहे. आता जसं की उत्तराखंडमध्ये आपण पाहिलात की हिमकडा कोसळली आणि पुढं जे घडलं ते घडलं. त्यानंतर अमेरिकेमध्ये जसं आपण म्हटलं टेक्सास, इथं सुद्धा अति थंडीची लाट आली आणि जे काही स्थिती होती ती प्रतिकूल बनली. आणि मग या अशा क्रियेला त्या लोकांनी काय नाव दिलं, तर हे म्हणतात देव करत आहे किंवा देवाची करणी असं बी म्हटलं जातं. परंतु देवाची करणी नसून ती मानवाची मनधरणी आहे असं बी आपल्याला म्हणता येतं. तर ही मानवनिर्मित क्रिया देवाच्या नावावर ठोकण्याचा हा जो काही भाग आहे तो सोडून आपण काय केलं याच्यावर महत्त्व आहे. म्हणजे काय घडत आहे इथं नेमकं हवामान बदलामध्ये. तर जसं स्पेशली या गोष्टीबद्दल जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे की ध्रुव प्रदेश, म्हणजे त्याला आपण पोलार व्हर्टिक्स असं म्हणतो. आता इथं अस्थिरता निर्माण होत आहे. कशामुळं? ऑब्वियसली ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज म्हणा, ह्या सगळ्याचा इफेक्ट इथं पडत आहे. आता ही ध्रुव प्रदेशातील जी काही अस्थिरता आहे याच्यामुळे काय होतं, इथं बर्फ वितळतो, थंड वारे निर्माण होतात. मग अशामुळं मग जे परिणाम घडायचं ते टॅक्समध्ये दिसतेच आपल्याला. तर ह्या ज्या काही घटना घडत आहेत तर याला जे काही कारण आहे ते हवामान बदल असं म्हटलं जातं. 2013मध्ये जे उत्तराखंडमध्ये घडलं, जिथे 6,000 लोकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे अमेरिकासारख्या भागामध्ये सुद्धा आता जास्तीत जास्त म्हणजे लवकर घडणारे किंवा म्हणा डेडली हिमस्खलन म्हणा किंवा अवलांची घडत आहेत असं बी होत आहे. तर हा बर्फ वितळण्याचा जो काही परिणाम आहे तो वर्षानुवर्ष अधिक प्रमाणात होत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे. तर तुम्हाला माहीत आहे की एक इफेक्ट आहे अल्बेडो इफेक्ट. म्हणजे काय, जेवढं सूर्यकिरण आपल्या पृथ्वीवर येतात त्याचा रिफ्लेक्ट म्हणजे परत किती जातात हे ठरतं अल्बेडो इफेक्टनुसार. हे बर्फाच्या कारामध्ये आणि जिथं बर्फ वितळतो ते त्या ठिकाणी जास्त असतो. तर मग जिथं जास्त असतं मग तिथं जास्त तापमान वाढ होऊ शकते. म्हणजे कसं, हवामान बदलामुळे बर्फ वितळणे किंवा अशा गोष्टी घडतात. त्याचप्रमाणे बर्फ जर वितळला तर त्याचा बी परिणाम असा घडतो की जागतिक तापमानात वाढ होते. म्हणजे असे सर्कलसारखं आहे ते. त्याच्यामुळे याला स्थिर ठेवणं, याच्यामध्ये काम करणं खूप महत्त्वाचं ठरतं. मग भारत किंवा इतर देश अशा ह्याच्यामध्ये काम करत आहेत का? बरोबर आपल्याला असं वाटतं की करत आहेत किंवा असं वाटतं की न्यूजवरून. परंतु त्याप्रमाणे नाही की ज्याप्रमाणे आपण कोविडमध्ये केलं. जसं की कोविडचा परिणाम दिसतो आपल्याला की लगेच आपण सगळ्या गोष्टी ताबडतोब करण्यात आल्या. ताबडतोब जे काही गोष्टी करायला पाहिजे, जसं की लॉकडाऊन करणं असेल, त्याच्यावर संशोधन करणं असेल किंवा जागरूकता निर्माण करणं असेल, अशा अनेक गोष्टी आपण केल्या. परंतु असं हवामान बदलाच्या भागामध्ये आपण करतो का? नाही. आपलं वाटतं लई लांब आहे ते, अजून की येईल, आल्यास पाहू, म्हणजे जाऊ दे ना, असा आपला ॲटिट्यूड आहे. तर हा जो काही ॲटिट्यूड आहे तो जास्त पुन्हा आपल्या अंगवळणी पडू नये म्हणजे बस असाही म्हटलं जातं. मग भारत यासाठी काय करत आहे का? कारण भारत हा कार्बन उत्सर्जक आहे. म्हणजे इमिट करतो इतकं. मग इतकं करत होतं त्याचं कारण काय आहे, तर ऑब्वियसली जे कारण आहे ते म्हणजे कोळसाचा वापर असेल किंवा ऑइलचा वापर असेल की अशा गोष्टी ज्या शाश्वत नाहीत, ज्याचा परिणाम निसर्गावर होतो. तर अशाच गोष्टीमुळे सुद्धा कार्बन उत्सर्जन होतं. मग हे बंद करून काय केलं पाहिजे, तर अक्षय ऊर्जेचा वापर केला पाहिजे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. अक्षय म्हणजे कोणती? रिन्युएबल एनर्जी. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा आहे, परंतु त्याचं असं विशिष्ट असं काही ध्येय दिसत नाही आपण कार्बन उत्सर्जनाच्या मध्ये. जसं की चीन म्हणतो की आम्ही 2060पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीपर्यंत जाऊ, म्हणजे झिरो इमिशन करू. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया आणि जपानसुद्धा म्हणत आहे की 2050पासून आम्ही सुद्धा हे कार्य करू. पण भारत असं काही म्हटलेलं दिसतं का आपल्याला? नाही, असं आपल्याला काही दिसत नाही. तो
आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलतो, परंतु या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलत नाही. तर आपलं एक निश्चित ध्येय असलं पाहिजे, असं बी या लेखामध्ये असं म्हटलं जातं. आणि विशेषतः जर्मन वॉच म्हणा किंवा इतर अहवालामध्ये, विशेषतः जर्मन वॉच ही एक संस्था आहे, तुम्हाला माहिती आहे की त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं की या हवामान बदलाच्या कारणामुळे सर्वात असुरक्षित असणाऱ्या देशामध्ये भारत 5वा देश आहे. किती देशापैकी? 180. म्हणजे पहा आपण किती वनरेबल म्हणतो, असुरक्षित. तर हे असुरक्षितपणा भारतामध्ये जास्त असताना सुद्धा भारत याच्यावर कार्य का करत नाही, असा बी प्रश्न याच्यावर होतो. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात हवामान बदलामध्ये. एक तर मिटिगेशन, त्याची भरपाई करा, किंवा त्याला काय करा, अडॅप्टेबल करा. म्हणजे असं म्हणा की कमी करा, जास्त करा असं म्हटलं जातं ना. त्याच्यामध्ये 2 गोष्टी, म्हणजे हवामान शमवणे म्हणजे हा बदल कमी करणे, आणि दुसरं मराठीमध्ये हवामान अनुकूलता क्षमता वाढवणे म्हणजे काय, अडॅप्टेबिलिटी. म्हणजे आता जे होणारे पीक आहे तर पिकावर हवामानाचा परिणाम होऊ नये. आता घर बांधणार आहोत तर घरावर हवामानाचा परिणाम होऊ नये. आपण एखादी गोष्ट करणार आहोत त्याच्यावर हवामानाचा परिणाम होऊ नये. म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनाच्या मार्गातून अशा गोष्टी निर्माण करणे की अडॅप्टेबल असेल. म्हणजे जसं की अधिक पाऊस पडत आहे तर काय केलं पाहिजे, अधिक थंडी होत आहे तर काय केलं पाहिजे, तर असं अधिक ऊन आहे तर काय केलं पाहिजे. तर असं अडॅप्ट करतो ना आपण. जसं की राजस्थानमधले लोक आहेत तर ते तिथं आपण म्हणतो जास्त उष्णता आहे, परंतु ते अडॅप्ट करण्यासाठी काहीतरी करत असतील. किंवा हिमालयामध्ये म्हणा तिकडं अधिक थंडी असते तर ते काहीतरी करत असतील. तर ते अडॅप्टेबिलिटी आणणंसुद्धा महत्त्वाचं आहे अशा काळामध्ये, असं म्हटलं जातं. तर हा जो काही हवामान बदल आहे त्यासाठी लागणारे जे काही वित्तीय बाब आहे, त्यासाठी लागणारे जे काही धोरण आहे, त्यासाठी लागणारे काही नियमावली आहे, विशेषतः म्हणजे काळ निश्चिती की आम्ही कधीपर्यंत हे कमी करणार आहोत, ते सुद्धा महत्त्वाचं ठरतं. शाश्वत वाढीमध्ये आणि विकासामध्ये हवामान बदल हे महत्त्वाची भूमिका निभावू शकतं. कधी ते कमी असल्यास, म्हणजे योग्य, म्हणजे असं म्हणा की स्थिर असल्यास म्हणा, स्थिर म्हणण्यापेक्षा ते समतोल असल्यास, म्हणजे त्याचा परिणाम योग्य रीतीने होत असल्यास. जर अयोग्य रीतीने होत असेल, अनिश्चितपणे होत असेल तर अस्थिरता निर्माण होते आणि शाश्वत हा शब्द राहत नाही. तर हा महत्त्वाचा भाग. म्हणजे म्हणायचं काय, जसं की केरळ असेल किंवा उत्तराखंड असेल, बिहार असेल, अशा ह्याच्यामध्ये जे काही पूर येतात ना त्याचा इंटेन्सिटी म्हणा, त्याची तीव्रता अधिक होत आहे. त्याचे कारण मग राजकीय असेल, म्हणजे राज्याच्या तिथल्या गोष्टी असेल, जसं की धरण बांधणे असेल, त्याची रखरखाव करणे असेल, त्याची पाहणी असेल, एखाद्या गोष्टी प्रकल्प उभारणे असेल, तर या सगळ्या गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हित न पाहता जागतिक हित, राष्ट्रीय हित हे सुद्धा महत्त्व असतं. म्हणजे सोयीपुरतं त्या भागापुरतं असं न पाहता त्याचा परिणाम बी मोठा होऊ शकतो, हे सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे. विशेषतः म्हणजे भारतानं निश्चित ध्येय असलं पाहिजे, त्यासाठी कार्य केलं पाहिजे. भारतानंच का, तर सगळ्याच देशाने यासाठी केलं पाहिजे, कारण या जगामध्ये आपण राहत असतो. तर हवामान बदल हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर असा हा लेख होता. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे यमनच्या गृहयुद्धाविषयी. दिनांक 5 मार्च 2021 रोजी द हिंदू आणि इतर संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला हा विषय, यमनचं गृहयुद्ध. घडलं काय, तर 2011 साली जी काही अरब स्प्रिंग मुवमेंट म्हणतो आपण त्याला, ती आली होती. मग त्या काळामध्ये काय झालं की तिथले जे काही राष्ट्रपती होते, कुठले, यमनच्या राष्ट्रपतीनं राजीनामा दिला. देण्याचे कारण म्हणजे बरेच असू शकतात, त्याच्यामध्ये आपल्याला नाही जायचं. आता तो जो काय राष्ट्रपतीनं राजीनामा दिला, मग त्याच्या जागी दुसरे राष्ट्रपती येणार झाले. मग कोण आले, ते होते त्या काळाचे उपराष्ट्रपती, यांनी राष्ट्रपतीची शपथ घेतली. ते होते हादी यांनी राष्ट्रपतीची शपथ घेतली. परंतु विशेष बाब अशी होती की हादीचा झुकाव हा सौदी अरेबियाकडे होता. आता सौदी अरेबियाकडे झुकाव असल्यामुळे त्यांच्याशी जे काही संबंध आले ते चांगले होत गेले. आणि त्याच काळामध्ये जो काही हौती गट आहे तो जरा सक्रिय असं म्हणा की, कारण यमनमधली जी काही अस्थिरता आहे तो पाहून, आणि 2017मध्ये हौती गट कोण आहे, तर शिया मुस्लिम काय आहेत, तर ते मुस्लिम आहेत. तर हा जो काय हौती गट आहे याला इराण सपोर्ट करतो, इराणची सहाय्यता प्राप्त आहे. मग यांनी काय केलं, या हौती गटानं यमनवर हल्ला केला आणि सादा प्रोव्हिन्स हा जिंकून घेतला. आणि सादा प्रोव्हिन्स जिंकून घेतल्यानंतर तिथं त्यांचं आधिपत्य होऊ लागलं. आता इथं महत्त्वाची बाब म्हणजे कसं, इराणचा सहाय्यता आहे. पर इराणचा दुश्मन कोण आहे, सौदी अरेबिया. आणि सौदी अरेबियाचा मित्र कोण आहे, यमन. मग यमनवरून हल्ला झाला याचा अर्थ मग सौदी अरेबिया सुद्धा यमनला धावून जाणार. मग तसंच घडलं काय, तर सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्रगटाने हौती विरुद्ध हल्ला केला. कारण हा जो काही हादी राष्ट्रपती होता यमनचा, तो त्यांचा मित्र होता. आणि या हल्ल्यामुळे त्यांनी पळवाट काढली होती.
त्याच्यामुळं मित्राचा बदला घेण्यासाठी किंवा मित्रावर आलेला अन्याय कमी करण्यासाठी मग सौदी अरेबिया आणि त्यांच्या मित्रगटाने हौदी यांच्या विरुद्ध हल्ला केला. म्हणजे त्याच्यावर प्रतिरोध करण्याचा किंवा त्यांचं जे काही आक्रमण आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही अजून सक्सेसफुल नाही झालं. म्हणजे अजून सुद्धा युद्ध चालू आहे. आता ह्या युद्धामुळे फायदा तर कुणाला नाही होत. म्हणजे युद्ध तर काही पूर्णपणे बंद नाही होत. आता हौती गटानं म्हणजे इतकी समर्थता प्राप्त केली असं म्हणा की ते आता सौदी अरेबियावर हल्ला करू शकतात. मध्ये जाऊन आंतरिकी जे काही गोष्ट आहे ते करू शकतात. आता म्हणून सौदी अरेबियाला सुद्धा धोका आहे. अगोदर यमनला होता, परंतु आता सौदी अरेबियाला सुद्धा मोठा धोका प्राप्त झाला आहे. आता याच्या काळामुळे या हौती गटाच्या युद्धामुळे आणि ह्या उकारलेल्या युद्धामुळे काय घडलं की अशी परिस्थिती निर्माण झाली की आता यमनची जी काय स्थिती आहे ती अत्याधिक नाजूक स्थिती आहे असं म्हणा की मग तिची काही आर्थिक म्हणा किंवा सामाजिक आहे सगळ्या गोष्टी असं खूप कमी म्हणा. म्हणजे इवन दो शिक्षण नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, इतकी नाजूक परिस्थिती ते झाली आहे. तर गरिबी, लाचारी या तर सगळ्या गोष्टी असणारच झाल्या. या गृहयुद्धामुळे जी काही परिस्थिती झाल्या, नरसंहार म्हणा या गोष्टी सदा होत आहेत. आणि इतर देश जर तिथं सहायता करायला गेलं, जसं की संयुक्त राष्ट्र असेल, इतर संस्था असेल, तर त्यांना तिथं सहायता करता येत नाही, असमर्थता होते. या उलट म्हणजे UN सारखे जे काही हे आहेत संस्था आहेत किंवा यांना सुद्धा फंडिंग ही सपोर्ट मिळत नाही. मग इतक्या परिस्थिती असताना मग उपाय शोधला पाहिजे. तर ट्रम्प यांची पॉलिसी कशी होती की सौदी अरेबियाला सपोर्ट करणं. परंतु आता दुसरे राष्ट्रपतीचा बदलाव झाला आहे. अमेरिकेच्या रणनीतीमध्ये बदलाव झाला आहे, कारण जो बायडन हे राष्ट्रपती आले आहेत. आता त्यांचा उद्देश आहे की यमनमध्ये शांतता निर्माण करणे. परंतु यमनमध्ये शांतता कधी निर्माण होऊ शकते जेव्हा इराण हा कुणाला सहायता देणार नाही, हौती गटाला. हौती गट कसं काय इतका प्रबळ आहे, कारण त्याला सहायता कुणाची तर प्राप्त आहे, कुणाची आहे, इराणची आहे. आणि इराणचं ना अमेरिकेचं सध्या जुळत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मग जर हे सगळं समीकरण बदलायचं असेल तर मग कुठं ना कुठं या सगळ्या गटामध्ये एक चांगली काय म्हणा की अशा गोष्टी व्हायला पाहिजेत की ज्या असं करण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या मदत करतील. सौदी अरेबियाने जे काही ब्लॉकेट लावलं ते कमी करणं किंवा अशा गोष्टी करता येतात. म्हणजे या काळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अधिक चिघळत आहेत, शांतता निर्माण नाही करत. त्याच्यामुळं शांतता निर्माण करण्यासाठी काय म्हणते त्याला एक सहकार्य म्हणा किंवा एक विश्वास असणं गरजेचं असतं. आणि ते इराणच्या सहायताशिवाय किंवा इराणला डावरून चालणार नाही, कारण तोच मेन आहे जो त्यांना मदत करतो. त्याच्यामुळे इथं महत्त्वाचं आहे की इराण, सौदी अरेबिया, अमेरिका या सर्वांनी एकत्रित येऊन किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये कार्य झाल्याशिवाय घडणार नाही. नाहीतर यमनचं गृहयुद्ध पूर्णपणे सुरूच राहील असं त्यांना वाटतं. तर असा हा लेख आहे. तर याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे यमनचं जे काही स्थिती आहे ती खूप नाजूक आणि हालाकीची होत आहे. याच्यामध्ये तोडगा काढणं हे महत्त्वाचं ठरतं. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे सायबर सुरक्षाविषयी. दिनांक 6 मार्च 2021 रोजी द हिंदू आणि इतर संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला हा विषय काय आहे, सायबर सुरक्षा. आता सायबर सुरक्षाविषयी हा जो काही लेख आला आहे त्या लेखाचा भाग म्हणजे का आता आला आहे हा चर्चित, तर त्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला माहीत असेल की मुंबईमध्ये पॉवर स्टेशनवर हल्ला झाला आहे, परंतु राज्य सरकार म्हणतं की तो हल्ला जो काही झाला आहे तो सायबर अटॅक आहे असं म्हणतं. आणि आता हे जे काही पॉवर स्टेशन म्हणा किंवा हे ऊर्जा निर्माण करणारे किंवा ट्रान्सफर करणारे जे मूलभूत सुविधा असतात त्याला काय म्हणतो आपण, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, गंभीर पायाभूत सुविधा, याच्यावर हल्ले करण्याचा हा जो काही भाग आहे तो खूप काळापासून चालू आहे. परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये, या विशेष केसमध्ये असं म्हटलं जातं की असा आरोप आहे की पॉवर स्टेशनवर जो काही सायबर हल्ला झाला तो चीनचं प्रयोजन होतं, चीनच्या मागे त्याचा उद्देश होता. त्याने जरी नाही केलं तर कुणाच्या मार्फत केला असं म्हटलं जातं. तरी यालाच पुढं नेत असताना लेखक असे म्हणतात की अमेरिकासुद्धा म्हणते की 2020मध्ये जे काही हल्ले झाले आहेत ते भारतामध्ये विशेषतः ते त्याच्या मागं चीनचंच प्रयोजन आहे आता असं बी म्हटलं जातं. पुन्हा याला अजून एक जोड निघाली ती म्हणजे मायक्रोसॉफ्टचे जे काही अधिकारी आहेत ते बी असं म्हटलं की त्यांनी आमच्या जी काही मेल सिस्टम आहे आणि किंवा कॅलेंडर आहे याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न झालेला आहे, हल्ला झाल्याचा असं त्यांनी दावा केला आहे आणि त्याच्यामागं चीनचंच प्रयोजन असावं असं बी त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर अशा बऱ्याच घटना घडतात की ज्याच्या मागं जसं की ऑस्ट्रेलियाचा इश्यू असेल तर ते बी म्हणतात की याच्या मागं चीनचा प्रयोजन असलं पाहिजे असं ते म्हटलं जातं. म्हणजे
कुठून बी सुई आली तरी बी चीनवर जाते असं आपला म्हणता येतं, कारण चीन तसं संशयास्पद कार्य करतच असतो. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की सायबर जर अटॅक होत असेल तर आपण थेट का चीनचं नाव घेऊ शकत नाही, कारण सायबर ही जी काही युद्धनीती आहे ती अशाच प्रकारची आहे की जिचं नाव घेण्यास म्हणजे पूर्णपणे माहीत नसतं. कारण हा जो काही सायबर युद्ध आहे, आता कन्व्हेन्शनल म्हणजे आपलं पारंपरिक असं युद्ध असतं की दोन व्यक्ती नाही, दोन देशाचं जे काही युद्ध आहे ते समोरासमोर असतं किंवा त्यांच्या बातचीत होऊन ते घडू शकतं. म्हणजे काही कारणास्तव असेल किंवा काही गोष्टीबद्दल असेल तर ते कसं पारंपरिक आहे. पर तिथं काय संबंध तुटण्याचे, आर्थिक व्यवस्थेवर जरा ताण पडण्याचे किंवा अशा बऱ्याच गोष्टीमध्ये परिणाम होतात म्हणजे दोन्ही देशाला. परंतु इथं जर असं करायचं असेल की त्यांचं जर नुकसान करायचंच परंतु आपलं बी नुकसान करून नाही घ्यायचं, तर त्यासाठी मग हा एक चांगला पर्याय म्हणला जातो की सायबर सुरक्षेमध्ये काय की दुश्मनावर हल्ला करायचा परंतु त्याला कळूच द्यायचं नाही की आम्ही केला आहे म्हणून. तर अशा प्रकारची ही एक युद्धनीती आहे, त्याला हानी परंतु आपल्याला हानी नाही अशा प्रकारचं. तर याच्यामुळेच सायबर युद्धाला जशा प्रकारे आपलं जमिनीवर युद्ध असेल, पाण्यावरून युद्ध असेल, म्हणजे पाणी युद्ध म्हणजे पातळी म्हणतो मी, एअर युद्ध असेल किंवा स्पेस असेल, त्याचप्रकारे हे 5वं डायमेन्शन आहे सायबर जे काही युद्ध आहे ते 5वं युद्धनीती आहे असं आपलं म्हटलं येतं. तर असं काही घडलं का अगोदर भारतामध्ये की ज्याच्यामुळं म्हणता येतं की सुरक्षा अशा गोष्टी वाढत आहेत, तर भारतामध्येच नाही तर इतर देशामध्ये सुद्धा घडत आहे. जसं की 2009मध्ये घोस्ट नेट हे जे काय हल्ला झाला होता त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये विशेषतः तिबेट सरकार आणि भारतीय दूतावास जे असतात एम्बसी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल. आता इथे विचार करण्याची गोष्ट आहे की तिबेट गव्हर्नमेंट सरकार आणि भारतीय एम्बेसीवर कुणाचा डोळा असू शकतो जास्तीत जास्त? ऑब्व्हियसली चीनचा असू शकतो. तर हा जो काही चीनचा भाग आहे तर तिथं असं म्हटलं जातं की असं ही पहिल्यांदा नाही तर बऱ्याच वेळा असं केलं. परंतु ह्या 2009च्या केसमध्ये जर पुन्हा त्याने जर खोलवर जाऊन पाहिलं तर त्यांना असं दिसलं की याच्यामध्ये एक गुप्त जाळ आहे, म्हणजे सिक्रेट काम करणारं एक नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये ते काय करतं की भारताची राष्ट्रीय सुरक्षा असेल, मिलिटरी असेल किंवा इम्पॉर्टंट जे काही दस्तावेज आहेत ते असतील किंवा प्रेस जे काही न्यूज ब्रॉडकास्ट करतात, प्रसारित करतात, त्यांच्यावर असे गुप्तपणे हल्ले करणे, त्यांची माहिती चोरणे अशा प्रकारचे कार्य केले जातात असं म्हटलं जातं. या केसमध्ये आढळून आलं. याच्यावेळी सरकारला प्रश्न विचारले होते परंतु त्यांनी म्हटले की आम्ही याच्यावर काय करू, तर आम्ही याच्यावर चौकशी करू, आम्ही याच्यावर माहिती काढू असं म्हटलं जातं, परंतु ते काही पुढं काही झालं नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा हल्ला म्हणजे व्हायरस ते आला, ते स्टक्सनेस असं म्हटलं जातं, स्टकनेट. तर हा सुद्धा इराण आणि त्याची जी काय अणुभट्टी आहे त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे सकफ्लाय हा जो काय आहे तो खाजगी आणि सरकारी जे काही संस्था असतात त्याच्यावर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेषतः खाजगी ज्या काही माहिती देण्याचं काम करत होत्या त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर डिट्रॅक. आता हल्ले करण्याचे मागं बरेच लोक असू शकतात, असं नाही की चीनच आहे असं, परंतु हे झालेले आहेत. जसं की डिट्रॅक आहे. डिट्रॅकनं काय केलं, हा जो काय हल्ला होता त्याच्यामध्ये बँकेवर त्याने उद्देश ठेवला की हे बँकेला टार्गेट करायचं. त्यानंतर त्याचप्रकारे ह्या डिट्रॅकनं तामिळनाडूमध्ये जे काय कुडनकुलम आहे आपलं न्यूक्लिअर पॉवर, तर तिथंसुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला 2019मध्ये असं आपला म्हणता येतं. तर असं म्हणता येतं की इतकं सारं घडत असताना मग काय शासन मुखदर्शन बघत आहे का, म्हणजे उगा बसले आहे का, तर नाही म्हणतं. ते असं म्हटलं जातं की लेखामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये शासनासुद्धा बरीच प्रगती केली आहे सायबर सुरक्षामध्ये. तर पहिल्या सुरू तर रेझिलियंट स्ट्रक्चर, लवचिक यंत्रणा की लगेच त्वरित कार्य करता येतं अशा प्रकारची यंत्रणा ती निर्माण करत आहेत असं बी आपला म्हणता येतं. आणि विशेषतः असले सायबर सुरक्षा जी आहे ते त्यांनी काय केलं की थेट आपल्या अंतर्गत आणलं. त्यांची जी काही मंत्री असतात किंवा ॲडवायझर असतात त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओ म्हणतो आपण, त्यांनी आपल्या अंतर्गत आणलं होतं. तर जसं की आपण उदाहरण जर द्यायचं गेलं या पंतप्रधानांच्या अंतर्गत काय काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं पहा, राष्ट्रीय सुरक्षा परिषद ही आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा परिषद जी आहे त्याचे महत्त्वाचं कारण काय असतं की राष्ट्रीय सुरक्षाविषयी बोलणं, तर त्याच्यामध्ये सायबरसुद्धा आलं. मग याच धोरणामध्ये मग सायबर धोरण किंवा याची नीती ठरवणे अशा गोष्टी केल्या जातात. त्यानंतर दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय माहिती बोर्ड. राष्ट्रीय माहिती बोर्ड काय करतं, तर जे काही विविध संस्था आहेत त्याच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करतं, समन्वय साधण्याचं काम करतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर जे काही गंभीर पायाभूत सुविधा केंद्र आहेत म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत
त्याला प्रोटेक्शन करण्याचं सुद्धा एक नीती आहे, त्या सुद्धा हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक हा 2015मध्ये स्थापन करण्यात आला. तुम्हाला माहिती आहे की समन्वयकाचा अर्थ काय होतो, तर ते समन्वय करणे किंवा त्याचं कॉर्डिनेटर करणे अशा प्रकारचं काम केलं जातं याच्या अंतर्गत. त्यानंतर संगणक आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ, सर्ट म्हणतो है ना, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, हे आपल्याला माहिती आहे. तर हे सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या अंतर्गत काम करतं. तर हे जे काही आपण म्हणत आहोत की संगणक हे जे काही संस्था आहेत, तर त्या सायबर ह्याच्या अंतर्गत काम करत असतात, म्हणजे सायबर हल्ले होऊ नये याच्यामुळं. त्यानंतर एक सायबर एजन्सी आहे, संरक्षण सायबर एजन्सीसुद्धा आहे. त्यानंतर समन्वय काही केंद्र आहेत. अशा प्रकारे बरेच काही गोष्टी आहेत ज्या शासनानं केलेल्या आहेत, ज्याच्यामुळं सायबर सुरक्षा राखता येईल. परंतु इतकं करून सुद्धा समस्या काय आहे माहीत आहे का, ही जी काही सायबर बाब आहे ती एक अशी आहे की प्रगत व्यवस्था आहे असं म्हणता येतं. म्हणजे कसं, आजकाल असं काय केलं जातं की अटॅक केला जातो, परंतु पुरावे दुसऱ्या देशाचे सोडले जातात. आता असं झाल्यास मग अटॅक कोण केला, हल्ला कोण केला हे सांगणं खूप कठीण जातं. म्हणजे जाणून बुजून काय करायचं, सपोज अमेरिकेला चीनवर अटॅक करायचा, तर ते काय करणार की अमेरिका चीनवर तर करणार, परंतु जाणून बुजून इराणचे जे काही धागेदोरे आहेत ते सोडून जाणार. म्हणजे करायचं एकानं, जायचं दुसऱ्यावर. तर असा बी भाग होऊ शकतो. याच्यामुळं दुसऱ्या देशाचे संबंधसुद्धा बिघडू शकतात. हा सुद्धा एक समस्या आहे असं आपलं म्हणता येतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या काही आपल्या संस्था आहेत, तुम्ही पाहिला मी मग नाव सांगत होतो, तर त्या संस्थांमध्ये समन्वय नाही, त्याचं कोऑर्डिनेशन आहे, तर ते करण्याची गरज आहे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. त्यानंतर एक रणनीती पाहिजे. त्यासाठी रणनीती आणली होती, राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती, परंतु तो मसुदाच आहे, तो अजून पूर्णपणे आला नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, कोणाच्या अंतर्गत काय येतं, हे सगळ्या माहिती असले पाहिजेत. तर हा बी महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर कुठल्याही देशाला थांबवण्यासाठी गरज असते डिटरन्स, भीती निर्माण करणे, की आमच्याकडे हे शस्त्र आहेत, तर तुम्ही जर केला तर आम्ही बी तुमच्यावर करू शकतो. तर ही भीती असली पाहिजे. तर तशा प्रकारचे सायबर सुरक्षा की सायबर ह्याच्यामध्ये आपण पारंगत असणं बी महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर जशी आपली एक न्यूक्लिअर पॉलिसी आहे की आम्ही पहिले सुरू यूज करणार नाही न्यूक्लिअर हत्यार, नो फर्स्ट यूज पॉलिसी, तशा प्रकारे सायबरची काही नीती आहे का, नाही ना, तशी पर्टिक्युलर विशेष काही नीती नाही. त्याच्यामुळे पुढच्या देशाला असं माहीतच नाही की नेमकं त्यांनी काय करणार आहेत. म्हणजे जर माहीत असेल की असा हे करू शकतात, तर ते थोडंसं असं विचार करून काही हल्ला करतील असं बी आपलं म्हणतं. तर एक सायबर नीतीची आवश्यकता आहे असं बी म्हटलं जातं. त्यानंतर भारत जसा प्रत्येक गोष्टीसाठी जर महत्त्वाच्या गोष्टी असेल तर जागतिक स्तरावर आपलं मत मांडत असतो, तर या बी गोष्टीमध्ये सुद्धा भारतानं आपलं जागतिक स्तरावर मत मांडलं पाहिजे असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. विशेषतः जी काही आपण सक्रिय भूमिका म्हणतो, प्रोॲक्टिव्ह पॉलिसी, तर ते कार्य करण्याची गरज आहे असं बी लेखामध्ये म्हटलं जातं की सायबर हा जो काय आहे, दिसतं पर दिसत नसल्यासारखं कार्य आहे ना. म्हणजे आहे वाटतं की सायबर आहे, परंतु कोण केलं हे माहीत नाही, दिसतंय पर दिसत नाही असा भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं याच्यामध्ये विशेष काम करण्याची गरज आहे, विशेष तज्ञाची गरज आहे, समन्वयाची गरज आहे, रणनीतीची गरज आहे, धोरणाची आवश्यकता आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये बोलल्या जातात. खरंच हा सायबर सुरक्षा विषय खूप महत्त्वाचा ठरतो, कारण येणारं जे काही जग आहे पूर्णपणे डिजिटल आहे. तर त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे आणि त्याला सुरक्षा करणारी जी काही बाब आहे ती किती महत्त्वाची ठरते हे आपल्याला म्हणता येतं. तर असा हा लेख होता.